नमस्कार, मी रेवती. माझ्या वाचनात आलेली एक अशी कविता जी मला माझ्या स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. घरातील सर्वांची काळजी घेताना, त्यांच्यासाठी जगताना तू स्वतःला कुठेतरी विसरली आहेस हे लक्षात आणून दिले. अशी एक कविता. सखी ग, चल एकदा पुन्हा अनोळखी होऊया, पुन्हा नव्याने ये स्वतःला गवसूया. हरवलेला आत्मविश्वास चल पुन्हा साधूया, विझलेल्या आगीला त्या पुन्हा दगदगत ठेवूया, पुन्हा दगदगत ठेवूया. चल शोधूया अस्तित्व स्वतःचे, महत्त्व स्वतत्वाचे पारखूया, निखाऱ्याची पायघडी आता चल पुष्पमालात बदलूया. उपभोगाची वस्तू नाही, ना मिळकतीचे साधन, ना कुणाची दासी तू, जग स्त्रीत्वाचे आंदण तू. मुक्त स्वच्छंदी आनंदी हो, मोकळा श्वास घे भरून वरात. आता शोध घे तिचाच पुन्हा, जिला दडवलंस खोल मनात. उमेद हीच खरी शिदोरी, तुझीच तू ग सखी खरी. बळ यावे वाटे पंखात, तर कर तयारी पुन्हा जोमात. काय विषात तुला पाडणार, हिंमतच जगात तुला तारणार. कितीही घाव झाले जरी, आता पुन्हा न डगमगणार. तुझ्या मनाशी खेळण्याचा ना कुणाला अधिकार, ठामपणे बोलण्याचा तू कर आज मनाशी निर्धार. प्रिय सखी ग, ठेव हे सदैव ध्यानात. प्रेम द्यावे ज्यांना, आदर मिळावा त्या बदल्यात. नाहीच ठेवला त्यांनी तो, तरी ठेव तुझ्या पदरात. आत्म्याचा अभंगपणा आहे तुझ्याच हातात. कशी वाटली कविता? आहे ना आत्मविश्वास वाढवणारी. मला तर यामुळे खूप फायदा झाला. स्वतःची मैत्रीण होणं छान वाटतंय. कधी येणार